माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय। प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे। शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांकडे सलील देशमुखांनी आपला राजीनामा पाठवून दिला। चे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आहे। असं काय कारण आहे की तुम्हाला राजीनामा द्यावा लागला किंवा दिला? दादा, आपण पण नागपूरचे आहात, आपल्याला कल्पना आहे की गेले काही महिने माझी प्रकृती एवढी सुदृढ नव्हती, तर मला डॉक्टरने सांगितले की पहिले आपली प्रकृती सुदृढ करून घ्या, त्याच्यानंतर सक्रियतेने आपण त्या ठिकाणी लोकांची सेवेत त्या ठिकाणी पुन्हा रुजू व्हा। म्हणून पहिले आपली प्रकृती सांभाळून, पहिले आपली प्रकृती सुदृढ करून त्या ठिकाणी आपण काही महिने 6 महिने किमान त्या ठिकाणी आपण प्रकृती सुदृढ होईपर्यंत सक्रिय राजकारणातून आपण मागे जाऊन त्या ठिकाणी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करू। पक्षाचा राजीनामा न देता देखील तुम्ही आराम करून पक्षाची सेवा केली असती? नाही, मी पहिल्यापासून सक्रिय आणि त्या ठिकाणी अग्रेसर राहिलो आहे। सन्माननीय शरद पवार साहेबांच्या नेतृत्वात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नागपूर शहर असेल, नागपूर जिल्हा ग्रामीण असेल, हा विदर्भ असेल, या ठिकाणी मी युवकांना जोडायचा प्रयत्न केला। कधी यश आलं, कधी अपयश आलं, हे पक्षाने सुद्धा त्या ठिकाणी समजलं। हे समजल्याच्या नंतर आपण पाहिले, मला जे तब्येतीचा त्रास झाला, या त्रास झाल्यानंतर असं कुठंतरी वाटलं की मला काही महिने आपली प्रकृती मजबूत झाली पाहिजे, प्रकृती सुदृढ झाली पाहिजे, म्हणून मी राजकारणातून 2 पाऊल पुढे येत जाईल। अजून मला याच्या पलीकडे काय असतं, तुम्ही एखाद्या पक्षाचं समर्थन केलं असतं, माझे 4 पदाधिकारी जास्ती आणले असते आणि अशा पद्धतीचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं असतं, पण नुसती तब्येतीचं हे कारण आहे म्हणून मी त्या ठिकाणी आज स्वतः एकटा आलो आणि या गोष्टीची कल्पना मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना त्या ठिकाणी दिली आहे। 2 आठवड्याआधीच तुम्ही इंसियू संविधान आघाडी स्थापन केली, 17 वेगवेगळ्या पक्ष आणि संघटना सोबत घेऊन या निवडणुकीमध्ये पुढे जायची तयारी केली। अचानक मग हा निर्णय घ्यायचं कारण काय? नाही, जेवढं आपलं शरीर मान्य करतं तेवढं आपण तर निश्चित रूपाने करूया आणि याच्यानंतर नाही राहिलं तर काय करू शकतो। निर्णय प्रक्रियेमध्ये कुठेतरी डावललं जातं, त्यामुळे तर काही नाराजी नाही? नाही, मला त्याच्याबद्दल काही खंत आज तरी नाही आहे, पण निश्चित रूपाने जेवढा माझ्याकडनं झालं तेवढं मी चांगल्या उमेदवारांचा प्रचार करायचा प्रयत्न करेल, जसं जमेल तसा। निर्णय प्रक्रियेमधनं घेऊन काही नाराजी मला वाटत नाही। तुम्हीच सांगायला पाहिजे, ती अशी काही आहे का? पण ती नाही, मला त्या ठिकाणी काही वाटत नाही, पण जे चांगले उमेदवार असतील त्यांचाच प्रचार हा सलील देशमुख येणाऱ्या काळामध्ये करेल। अनिल देशमुख यांच्या कानावर हा विषय घातला का की राजीनामा द्यायच्या आधी की मी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देते? काही लोकांनी त्यांच्या कानावर टाकला असावा। तुम्ही का नाही टाकलं? तुम्ही तर तुमचे म्हणजे वडील आहे, कौटुंबिक सदस्य आहे ते तुमचे, आणि मागच्या वेळेला काटोल विधानसभेमध्ये त्यांनीच तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीसाठी समर्थन दिलं होतं, पुढे केलं होतं। नाही, निश्चित रूपाने त्यांनी केलं होतं, या गोष्टीची मला पण त्या ठिकाणी कल्पना आहे। त्यांनी पण चांगला प्रचारही केला, जे झालं ते त्या ठिकाणी करायचा प्रयत्न केला होता, पण तब्येत ही महत्त्वाची गोष्ट असते। तुषारजी, तुमची पण तब्येत बरी नसेल तर त्या दिवशी तुम्ही पण त्या दिवशी फील्डवर जात नाही, तशाच पद्धतीने मला सिक लीव्ह घेण्याची माझी पूर्ण मुभा आहे। आता तुम्ही म्हणाल की बा तब्येत पण तुमची चांगली नाही तरी तुम्ही मैदानात या, तुम्ही आता म्हणाले की म्हणजे तुमचे वडील अनिल देशमुख साहेबांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।